नमस्कार मित्रांनो, तर मी सिद्धेश गायकवाड. आज मी चाललेलो आहे आमच्या गावाला, म्हणजेच गोरखगड मुरबाड. कशासाठी म्हणजे भात शेती तुम्हाला माहितीच असेल, माझ्या जुन्या व्हिडिओत बघितलं असेल. भात कापून झालेला आहे आणि आता सराईसाठी चाललेलं आहे. सराई म्हणजे भात जो झोडावा लागतो, भाताचे जे दाणे असतात ते वेगळे करायला लागतात, त्याच्यासाठी मी चाललेलो आहे भात जोडणीसाठी. आणि आत्ता चाललेलो आहे. तुम्ही समोर रस्ता बघू शकता. रस्ता दाखवा सारांश. हा रस्ता आहे समृद्धी हायवे. म्हणजे तुम्हाला जर मुरबाडला, किनवलीला, शहापूरला जायचं असेल तरी तुम्ही समृद्धी हायवेवरनं जाऊ शकतात. 55 रुपयाचा मात्र टोल लागेल तुम्हाला. शहापूर आणि मुरबाडसाठी एक वेगळा फाटा त्यांनी करून दिलेला आहे, पण रस्ता सुसाट आहे. म्हणजे तुम्ही हा रस्ता नक्कीच वापरा, कारण की आपला कल्याण शहरचा जो रोड आहे त्या रोडचे खड्डे आणि तिकडचं काम जे चालू आहे त्यामुळे जास्त वेळ लागतो. सरळ शिर्डी, नागपूर सरळ जायचं. रस्ता बघत असाल तुम्ही, सुंदर आणि सुसाट असा समृद्धी महामार्ग. नागपूर शिर्डीसाठी जाण्यासाठी खूप चांगला रस्ता झालेला आहे. पण रिक्षा आणि बाईक्स तुम्हाला माहितीच असेल, मोठ्या हायवेला अलाउड नसतात. तसंच ह्या हायवेला पण अलाउड नाही आहेत. तर कृपया बाईक्स आणि रिक्षा घेऊन कोणी घुसू नका. मित्रांनो, आता आम्ही सकाळी सकाळी चाललेलो आहे शेतात. हा बघा आमचा निहाल, बघा सायकल घेऊन सकाळी सकाळी चालवतोय. हे तुम्हाला माझ्या मागे दिसेल, हे आमचं घर आहे, ही आमची गाडी, आणि इकडे का आमचं घर आहे. बघा आमचा टायगर उभा आहे. तर आता चाललेलो आहे शेतावर. त्या गाडीतच सामान आम्ही घेऊन चाललेलो आहे शेतावर, म्हणजे रस्त्याच्या कडेला गाडी लावून. आता आम्ही शेतावर आलेलो आहोत. बघा गाडी इथेच लावलेली आहे आणि त्या शेताच्या समोरच गोरखगड, जो अनेक व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिला असेल, तरी पुन्हा एकदा दाखवतो. आमचा रस्ता आणि हा गोरखगड. चला जाऊया शेतावर. तर तुम्ही समोर पाहत आहात, पाऊस कधी येतो म्हणून आम्ही पावसासाठी ताडपत्री टाकून ठेवली होती भाऱ्यांवर. आणि आता आम्ही सर्व भारे खाली रचून घेतोय चौकोनी आकारात. एक साईडने फक्त आम्हाला ओपन ठेवतोय आणि मध्ये आम्ही पिंप ठेवलेलं आहे. त्या पिंपावर आम्ही भारे आपटणार आणि भात जोडणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे भात जोडला जातो. पिंपावर जोरदार आपटलं जातं, त्यामुळे भाताचे दाणे वेगळे होतात. जोपर्यंत पूर्ण दाणे वेगळे झाले नाहीत याची खात्री केली जाते. आणि मग ते जो पेंढा बाजूला ठेवला जातो. मीही प्रयत्न करतोय. माझी पहिलीच वेळ नसल्यामुळे मला थोडी आयडिया होती, तरी मला माझे दादा वेळोवेळी गाईड करतात. कसं बांधायचं आहे, कुठे हात टाकून कसं घट्ट केलं जातं. पण तुम्हाला सांगतो, मी कितीही धरलं तरी माझा भारा सुटायचाच. सुरुवातीचा फटका मी जमिनीवर मारतो आम्ही, त्यानंतर थोडेफार राहिलेले दाणे काढण्यासाठी पिंपावर फटका मारला जातो. मला दिसतच असेल माझा भारा सुटत आला आहे, तरीही माझा प्रयत्न चालूच आहे. शेतकरी म्हणजे साधंसुद्धा काम नाही आहे. किती जिम करा तुम्ही, पण असली मेहनत जी आहे ती शेतातच असते, शेतीच्या कामातच असते. ते बघा, माझा भारा पूर्णपणे सुटलेला आहे. असा बांधायचा नसतो, हे तुम्ही बघून घ्या. भात जोडायसाठी कसा बांधला जातो हे मला दादाने पुन्हा एकदा दाखवलं आणि मी दादाने दाखवल्याप्रमाणे पुढे जोडलंही. फटका थापा. दादाने शिकवल्याप्रमाणे मी चालू केलं जोडायला फुल जोरात. मला सांगतो, भात जोडून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी माझी पाठ दुखली असेल, जे काही अंग दुखलं असेल, जे कधी जिममध्ये जाऊन असं झालं नव्हतं. त्यामुळेच आपल्या कोकणातले सर्व शेतकरी सडपातळ असतात.
असं म्हणतात की भात खातात तरी पण यांचं पोट वाढत नाही. ते का? त्याचं कारण हेच आहे, शेतीची कामं. हे दादा झोडतोय, हे मी पण झोडायला लागलो आणि थोडी फास्ट फॉरवर्ड करतोय कारण व्हिडिओ खूप मोठी होते, तुम्हाला पण माहिती आहे. शेती असेल तर नक्कीच एकदा भात जोडायला, भात कापणीला तुम्ही जात. परत आता तिकडे जे उरलेले भारे आम्ही आता खाली घेतलेत जोडायला. साईडला अरेंज करून घेतले आणि जोडायला सुरुवात. दादा पण आलेला आहे आताच. समोर तुम्हाला दिसत असतील त्या आमच्या वहिनी आहेत. आम्ही शेतावर काम करत होतो म्हणून आता आमच्यासाठी सकाळची न्याहारी बोलतात तुम्ही, नाश्ता बोलू शकतो. आता झाली नाश्त्याची वेळ आणि आमच्या वहिनी आमच्यासाठी शेतावर नाश्ता घेऊन आलेल्या आहेत. मस्तपैकी भाकर आणि सुकटीचं कालवण जोडून झालेलं आहे. आता हरपणे त्याच्यात असलेला पेंडा वगैरे सगळं बाहेर काढतायत. हरपणे म्हणजे भातामध्ये असलेला कचरा किंवा जे काही पेंड्याचे दाणे उडतात ते सगळे बाजूला काढले जातात. सर्व आम्ही ताडपत्रीवर. तर आम्ही सकाळी आलेलो. टोटल आम्ही 35 भारे जे माझ्या मागे आहेत, मी यांना भाताचा काय म्हणू शकता, यांना भारे म्हणतो आम्ही, ते 35 भारे आमचे जोडून झालेले आहेत. हे बाकी आहेत आमचे. हे नंतर चला पुढे जातो. बाहेर घेऊन चाललाय. मी पण डोक्यावर 2 मणकी नेले. याला मणके म्हणतात, जी गोणी भरली जाते त्याला मणके म्हणतात. नेताना व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला पण नाही भाई, किती जिम जा पण शेतीचे कामं करणं म्हणजे कठीण आहे. आमच्या बाजूच्या शेतात बघा भात कापतायत. असाच आम्ही पण भात कापला, थोडा दिवस सुकत ठेवला कारण की पावसामुळे यंदा भात खूप कमी आलेला आहे. त्यानंतर आता आम्ही जोडलेला आहे. तर शेतावरनं आम्ही आलेलो आणि आता मस्त अशी थंड पाण्यात आंघोळ केली. सर्व शेतावरची मणकी आम्ही आमच्या वॅगनरमध्ये आणली. वॅगनर नुसती गाडी नाही आहे, तिला तुम्ही टेम्पो बोलू शकता, भरपूर जागा आहे. तर वॅगनर लवर्स लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.